हॅलो एव्हरीवन, चला तर मग सुरुवात करूया. मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात? मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आय अँड कॅन बी सीन ओनली थ्रू अ मायक्रोस्कोप आर कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे तुम्ही तुमच्या डोळ्याने नाही बघू शकत and that can be seen only with the help of microscope are known as microorganisms. आणि मायक्रोऑर्गॅनिझम्स आर मोस्टली हार्मफुल, कारण मायक्रोऑर्गॅनिझम्समुळे खूप सारे आजार होतात, जसे की कोलेरा, टिटॅनियस आणि अँथ्रॅक्स. नेक्स्ट आहे बॅक्टेरिया. तर बॅक्टेरियांची नावं आपण बघणार आहोत. बॅक्टेरिया काय आहेत? बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर मायक्रोऑर्गॅनिझम्स. तर आपण बॅक्टेरियांची नावं बघणार आहोत. तर सगळ्यात आधी कर्ड मेकिंग. कर्ड म्हणजेच काय? कर्ड म्हणजेच दही. दही कशापासून बनतं? दुधापासून. बरोबर. तर मग कर्डसाठी लागणाऱ्या बॅक्टेरियांची नावं आपण बघूया. लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. परत एकदा लक्ष द्या व्हिडिओमध्ये. लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस. लॅक्टो ह्या व्हिडिओमध्ये परत एकदा लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. लॅक्टो म्हणजेच काय? दुधातला शुगर. लॅक्टो शुगर. लॅक्टो म्हणजेच काय? मिल्क. तर लॅक्टो म्हटलं की लगेच आपल्याला क्लिक काय झालं पाहिजे? इट्स अ कर्ड बॅक्टेरिया. बरोबर. लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. हे झाले कर्डचे बॅक्टेरिया. तर मग आपण पुढच्या बॅक्टेरियाकडे जाऊया. नेक्स्ट बॅक्टेरिया आहे चीज प्रोडक्शनसाठी. तर चीज प्रोडक्शन आणि कर्ड प्रोडक्शनमध्ये एक कॉमन बॅक्टेरिया आहे, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. कुठला आहे? लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस. ठीक आहे. नेक्स्ट आहे नायट्रोजन फिक्सेशनसाठी लागणारा बॅक्टेरिया, रायझोबियम बॅक्टेरिया. रायझोबियम बॅक्टेरिया. ओके. अशाच नवीन ट्रिक्स आणि इझी टेक्निकसाठी प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, प्रनाऊन्सिएशन जेवढं तुम्ही व्यवस्थित कराल तेवढं सोपं तुम्हाला लक्षात ठेवायला जाईल.